नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या तासाला आपण सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन्हीचा परिचय पाहिलेला होता आणि त्या प्रकरणातलं जवळपास सर्व भाग संपलेला होता. याच्यानंतर या प्रकरणामधला स्वाध्याय आपल्याला पाहायचा आहे. मी स्वाध्याय याच्यासाठी मुद्दामून पाहतो आहे कारण यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला नवीन आहेत, त्यांचा परिचय तुम्हाला झाला पाहिजे. कारण हे प्रश्न अचानक बोर्डाच्या परीक्षेमध्ये बघितल्यानंतर तुम्ही घाबरून जाऊ नये याच्यासाठी या प्रत्येक धड्याखाली किंवा प्रत्येक प्रकरणाखाली जे काही स्वाध्याय दिलेले आहेत ते स्वाध्याय तुम्ही प्रत्येकाने किमान एकदा तरी नजरेखालून घातले पाहिजेत, त्यांचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. म्हणून मी जाणीवपूर्वक आज स्वाध्याय तुमच्यासमोर मांडत आहे. त्याच्यामध्ये प्रश्न पहिला बघा, योग्य पर्याय निवडा. त्यातला पहिला प्रश्न आहे, अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे. त्याच्यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. अ सूक्ष्म अर्थशास्त्र, ब स्थूल अर्थशास्त्र, क अर्थमिती, ड यापैकी काहीही नाही. एक लक्षात घ्या की अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे, याचाच अर्थ की सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती जर तुम्ही पाहिलात तर त्याच्यामध्ये एक शेवटचा भाग जो दिलेला आहे की तो म्हणजे कल्याणाचे अर्थशास्त्र. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र काय करतं तर मानवी कल्याणाचं मोजमाप करतं. याचाच अर्थ काय की आपल्याकडे जे काही उपलब्ध नैसर्गिक साधनसामग्री असते किंवा मानवी साधनसामग्री असते, या नैसर्गिक आणि मानवी साधनसामग्रीच्या सहाय्याने देशातील सर्व घटकांचं महत्तम समाधान प्राप्त होतं की नाही, त्यांचं महत्तम कल्याण साध्य होतं की नाही, याचा अभ्यास किंवा याचं विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्र करतं. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र हा त्याचा पहिला पर्याय जो दिलेला आहे तो पर्याय अगदी बरोबर आहे. म्हणून पर्याय तिसरा फक्त अ हे याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना. आता बघा 4 पर्याय दिलेले आहेत. राष्ट्रीय उत्पन्न ही स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना आहे. सामान्य किंमत पातळी याचा अर्थ सर्वसाधारण किंमत पातळी ही देखील स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना आहे. त्यानंतर घटक किंमत म्हणजेच उत्पादन घटक किंमत आणि उत्पादन किंमत म्हणजे एखाद्या उत्पादनाची किंमत किंवा एखाद्या उत्पादन घटकाची किंमत ही कोण ठरवतं तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्येच हे निश्चित केलं जातं. प्रत्येक उत्पादन घटकाला किती मोबदला द्यावा किंवा एखाद्या वस्तूची किंमत कशा प्रकारे निश्चित करावी याचं विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्र करतं. म्हणून दुसरा जो काही प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे क व ड यातला चौथा पर्याय बघा. क व ड हा या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न, सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत. आता सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणती पद्धत वापरली जाते? राशी पद्धत वापरतात का? नाही. राशी याचा अर्थ समुच्चय, एकूणांचा अभ्यास, ते वापरत नाहीत. त्यानंतर दुसरा ब आहे तो म्हणजे समग्र पद्धत, त्याचाही इथं वापर केला जात नाही. मग कोणती पद्धत वापरतात तर विभाजन पद्धत वापरली जाते. कारण सूक्ष्म अर्थशास्त्र काय करतं तर सूक्ष्म अर्थशास्त्र सामूहिक घटकांमधून एखादा घटक बाजूला काढतं, त्याचं विभाजन करतं आणि त्याचा स्वतंत्र असा अभ्यास केला जातो, म्हणून त्याला विभाजन पद्धती असं म्हणतात. म्हणून यातला जो काही तिसरा पर्याय आहे तो म्हणजे फक्त क हे याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न चौथा, त्याच्यामध्ये स्थूल अर्थशास्त्र खालील संकल्पनांचा अभ्यास करते. स्थूल अर्थशास्त्र म्हटले हे याच्यात व्यवस्थित समजून घ्या. स्थूल जिथं समुच्चयात्मक बाबींचा अभ्यास केला जातो, एकूणांचा अभ्यास केला जातो. मग कोणकोणते घटक आहेत त्याच्यामध्ये? संपूर्ण अर्थव्यवस्था आली, आर्थिक विकास हे देखील संकल्पना त्याच्यामध्येच आली, एकूण पुरवठा हे त्याच्यामध्येच आलं आणि उत्पादन किंमत. आता उत्पादनाची किंमत याचा अर्थ काय? कुठल्याही एका उत्पादनाची किंमत ती ठरवली जाते. म्हणजे इथं अ, ब आणि क हे 3 पर्याय बरोबर आहेत. तर चौथा पर्याय म्हणजे काय? तो सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची संकल्पना आहे. एखाद्या वस्तूची किंमत, एखाद्या उत्पादनाची किंमत कशी निश्चित केली जाते हे तिथं स्पष्ट केलेलं आहे. म्हणजेच ड हा त्याचा पर्याय होऊ शकत नाही. म्हणून प्रश्न पर्याय अ, ब आणि क म्हणजेच पहिला पर्याय जो दिलेला आहे अ, ब, क हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की सहसंबंध पूर्ण करा. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र बरोबर विभाजन पद्धत असं दिलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विभाजन पद्धतीचा अवलंब केला जातो, तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये कोणत्या पद्धतीचा अवलंब केला जातो? तिथे विभाजन करतात का? नाही. तर इथं काय केलं जातं? एकूणांचा अभ्यास केला जातो, सर्व घटकांना एकत्रित करून अभ्यास केला जातो, म्हणजे त्याला राशी पद्धत असं म्हणतात. त्यानंतर प्रश्न दुसरा, त्याच्यामध्येच दुसरा प्रश्न बघा, सूक्ष्म अर्थशास्त्र बरोबर झाड दिलं आहे, तर स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय? तर वर प्रकरणामध्ये एक
व्याख्या दिलेली आहे किंवा बोल्डिंगचं मत दिलेलं आहे. बोल्डिंग असं म्हणतो की एखाद्या झाडाचा अभ्यास याचाच अर्थ सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास, आणि जंगलातील संपूर्ण झाडांचा अभ्यास किंवा संपूर्ण जंगलाचा अभ्यास म्हणजेच स्थूल अर्थशास्त्र असं म्हणतात. म्हणजेच झाड म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र, तर जंगल म्हणजे स्थूल अर्थशास्त्र असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे याचं उत्तर आहे जंगल. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न तो म्हणजे स्थूल अर्थशास्त्र बरोबर उत्पन्न व रोजगार सिद्धांत. मी त्याच्या वैशिष्ट्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं, सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यामध्येच आपण पाहिलेलं होतं की स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न व रोजगार सिद्धांत म्हणतात, तर सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे त्याला मूल्य किंवा किंमत सिद्धांत असं म्हणतात. याचाच अर्थ सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विविध वस्तू आणि सेवांच्या किमती कशा निश्चित होतात, उत्पादन घटकांचे मोबदले कसे निश्चित होतात याचं स्पष्टीकरण तिथं दिलं जातं, म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला मूल्य किंवा किंमत सिद्धांत असं म्हणतात. त्यानंतर चौथा प्रश्न, मॅक्रोजला स्थूल अर्थशास्त्र असं म्हटलेलं आहे, कारण हा ग्रीक भाषेतील शब्द आहे. ग्रीक भाषेतील मॅक्रोज या शब्दापासून मॅक्रो म्हणजेच स्थूल अर्थशास्त्र हा शब्द तयार झालेला आहे, तर मायक्रोज म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र लक्षात घ्या. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न, सर्वसाधारण समतोल कुठं पाहिला जातो किंवा कोण अभ्यासतं, तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये सर्वसाधारण समतोलाचा अभ्यास केला जातो. मग सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात, आंशिक समतोलाचा अभ्यास करतात. त्याच्या वैशिष्ट्यामध्ये तो मुद्दा आहे बघा, आंशिक समतोलाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करतं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 मध्ये एक मुद्दा लक्षात घ्या, तो म्हणजे गौरी हा मुद्दा बघा. गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. म्हणजेच काय केलं तिने, कुठल्या तरी एखाद्या उद्योगाची निवड केली आणि त्या उद्योजकाला मिळणारे व्यक्तिगत उत्पन्न किती आहे त्याची माहिती गोळा केली. म्हणजे याचा अर्थ काय, सूक्ष्म अर्थशास्त्र या दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास केलेला आहे, म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र ही संकल्पना तिथे लागू होते. त्यानंतर दुसरा तो म्हणजे रमेशने उत्पादनविषयक सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरवले. उदाहरणार्थ काय आणि कसे उत्पादन करावे. म्हणजे कोणत्याही उद्योजकामध्ये किंवा कोणत्याही उद्योग व्यवसायामध्ये निर्णय क्षमता कोणाकडे असते किंवा निर्णय कोण घेतो, उत्पादन कसं करावं, कुठं करावं, किती करावं, त्याची किंमत किती लावावी, हे सर्व निर्णय कोण घेत असतं, तर त्या उद्योगामधील संयोजक किंवा उत्पादक हे सर्व निर्णय घेत असतो. म्हणजेच दुसरं जे काही प्रश्न आहे किंवा दुसरी जी काही संकल्पना आहे ती म्हणजेच संयोजक हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर तिसरं, शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. म्हणजे काय केलं तिला जे काही मिळालेलं एक, शबाना ही कोण आहे, एक संयोजक आहे. तिने काय केले, आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन दिलं, त्याचबरोबर बँक कर्जावर व्याज दिलं. म्हणजेच श्रमिकांना वेतन दिलं, भांडवलदाराला व्याज दिलं. याचाच अर्थ तिने काय केले, उत्पादन घटकांचे मोबदले दिले. म्हणजेच ही तिसरी जी काही संकल्पना आहे त्याला आपण उत्पादन घटक असं म्हणू शकतो. त्यानंतर प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हे काय तुम्हाला आता नेहमीचा प्रश्न, तुम्ही आता 10वीपर्यंत 11वीपर्यंत हे सगळे प्रश्न बघितला, त्याच्यामध्ये तो प्रश्न आहे तो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. तो तुम्हाला वर स्पष्टीकरण दिलेलं आहे मी, तर ते तुम्ही तिथे लिहू शकता. त्यानंतर दुसरा आहे, स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा. त्याचंही स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे मी. प्रश्न तिसरा, स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. तेही तुम्हाला दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही हे सकारात्मक स्पष्ट करा. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्यादित आहे. हे मुळात चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही या विधानाशी सहमत नाही. का सहमत नाही, तर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही मर्यादित आहे. का मर्यादित आहे तुम्हाला तिथं वर स्पष्टीकरण दिलेलं आहे, तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. मग याचे मार्क कसे विभागले जातात, 4 मार्काला हा प्रश्न असतो आणि त्याच्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्यादित आहे या विधानाचे तुम्ही सहमत आहात की नाहीत हे जर लिहिलात तर त्याला तुम्हाला 1 मार्क मिळतो आणि त्याचं स्पष्टीकरण जे असतं ते किमान 3 मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला द्यायचं असतं, तर त्याला 3 मार्क असतात. अशा प्रकारे 4 मार्क तिथे विभागले जातात. मग इथं तुम्हाला लिहायचं आहे की सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित असते, कारण तिथं अनेक गृहीतांचा अभ्यास करून किंवा अनेक गृहीतांचा वापर करून सिद्धांत किंवा नियम मांडलेले असतात आणि मग इतर जे काही अनुषंगिक सगळे मुद्दे आहेत ते त्याला धरून त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा, स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. विधान बरोबर आहे का, तर नाही.
कारण स्थूल अर्थशास्त्र वैयक्तिक घटकांचा अभ्यास करत नाही, तर तिथं सामूहिक किंवा समुच्चात्मक बाबींचा अभ्यास केला जातो. म्हणून या विधानाशी तुम्ही सहमत नाही. मग तुम्हाला तिथं स्पष्टीकरण द्यायचं आहे त्याचं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3, स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. आता कसं वेगळं आहे हे तुम्हाला मी PPT मध्ये दाखवत असताना शेवटचे काही मुद्दे दाखवले होते. त्याच्यामध्ये काही फरकाचे मुद्दे सांगितले होते मी. म्हणजे साधन आहेत, त्याचं महत्त्व आहे, किंवा उदाहरणं काही दिलेली होती. म्हणजेच बघा, त्याचं उत्तर इथं आहे बघा. एका दृष्टिक्षेपात दिलेलं आहे ना, तुलना केलेली आहे दोन्हीची. इथं अर्थ सांगितलेला आहे. त्याच्यानंतर साधने दिलेली आहेत, व्याप्ती दिलेली आहे, महत्त्व दिलेलं आहे, सिद्धांत दिलेले आहेत, उदाहरण दिलेलं आहे. तर याच्या आधारे तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण तिथं द्यायचं आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे तो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. बरोबर आहे. का बरोबर आहे किंवा तुम्ही का सहमत आहात त्याचंही स्पष्टीकरण द्यायचं आहे. कारण सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक घटकांचा अभ्यास करतं आणि अर्थव्यवस्था अनेक अशा सूक्ष्म घटकांनी बनलेली असते. तर त्यापैकी एखादा घटक तुम्ही बाजूला करत असता सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासातून अभ्यास करत असताना, आणि त्या घटकाला स्वतंत्ररित्या तुम्ही बाजूला करून त्याचा अभ्यास करता. म्हणजे इतर घटकापासून त्याला विमुक्त करता, वेगळं करता, विभाजन करता आणि मग त्याचा सविस्तर अभ्यास करता. म्हणूनच त्याला विभाजन पद्धतीचा वापर केला जातो असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर प्रश्न 5वा तो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पादन सिद्धांत म्हणून ओळखले जातात. उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जातात, सॉरी. तर सूक्ष्म अर्थशास्त्राला उत्पन्न सिद्धांत म्हणतात का? हेच मुळात चुकीचं आहे. म्हणून तुम्ही या विधानाशी सहमत नाही. कारण सूक्ष्म अर्थशास्त्राला मूल्य सिद्धांत किंवा किंमत सिद्धांत म्हणून ओळखले जाते. तर याचं स्पष्टीकरण तुम्हाला इथे द्यायचं आहे. त्याच्यानंतर खालील जो काही सविस्तर उत्तर लिहा, हा प्रश्न क्रमांक 6 आहे. तो मोठा प्रश्न आहे आणि तो तुम्हाला 8 मार्काला असेल कदाचित. सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व स्पष्ट करा. वरील जे काही मुद्दे दिलेले आहेत तर त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. मग हे मुद्दे कोणते आहेत? तर अर्थव्यवस्थेची कार्यपद्धत. तर याच्यामध्ये बघा, सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व सांगत असताना पहिलं आहे किंमत निर्धारण. त्यानंतर मुक्त बाजार व्यवस्था समजते. त्याच्यानंतर विदेशी व्यापार समजण्यासाठी उपयुक्त आहे. त्याच्यानंतर आर्थिक प्रारूपाची निर्मिती. त्यानंतर व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी उपयुक्त असतं, शासनाला उपयुक्त असतं, कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार असतो. तर या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटचा प्रश्न तो म्हणजे स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना वैशिष्ट्यासह स्पष्ट करा. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याच्या 2 व्याख्या आहेत. त्याच्यामध्ये हॅन्सन आणि शॅमिरो यांच्या व्याख्या आहेत. त्या 2 व्याख्या सांगायच्या, त्याचा अर्थ सांगायचा आणि ते सांगितल्यानंतर त्याची वैशिष्ट्ये सांगायची. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा मोठा प्रश्न सोडवायचा आहे. तर एकंदर हे सर्व जे काही स्वाध्यायामध्ये दिलेले प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न तुम्ही एक स्वतंत्र वही करून त्याच्यामध्ये सगळे प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आणि असं प्रत्येक प्रकरणाचं स्वतंत्र स्वाध्याय तुम्ही तयार करून त्याची उत्तरं तयार करून ती वेळोवेळी वाचणं गरजेचं आहे, नजरेखालून घालणं गरजेचं आहे.